चाल बाई, आता पोरं बी गोळा करायचे राहिले, अजून मला बी उशीर झाला यांचा डबा करता करता, अजून एका वस्तीवर जायचं बाकी. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय हो? तुमचीच वाट पाहत होतो. काय हो? मला परवा दिवशी आलो, काल आलो, पण तुम्ही मला भेटलेच नाही ना. अहो मी कुठं वाडी वस्तीवर जायला असन. हाय का? अच्छा अच्छा अच्छा. पण मग काय झालं माहिती का, मी काल आलो तुम्ही दिसला नाही, आज आहे म्हणलो तिकडे जाऊ तर तुम्ही जाऊ, गाडी झाली, खूप चांगलं झालं बघा. काय म्हणत होते? तेच ना आपले ते कामाचं. माझ्या काही लक्षात येई ना बाई. माझ्या काही लक्षात येई ना. लक्षात आहे ना मग? माझ्या खरंच लक्षातच नाही येऊ राहिलं. तुम्ही का काय असं वशिलो झालं का काय? अहो वशिल्याव नाही, लई डोक्यात गणगण राहती. हा का? एवढ्या वाडी वस्त्या फिरायच्या, पोरं गोळा करायचे म्हणजे काही जोक आहे का सांगा बरं. बरं घरचं आवरायचं राहतं बाई माणसाला, मग आता काय काय देणार ठेवा. मॅडम ऐका ना, माझी एक तुम्हाला आठ आहे तेवढी माझी जर पूर्ण केली तर खूप चांगलं होईल. बोला ना. तुमचे उपकार मी फेडणार नाही. काय आठ आहे तुमची? काय नाही, एक थोडी. बोला तर मॅडम, फक्त माझा गोटा आहे ना, 2-4 दिवस तुम्ही आतमध्ये ठेवा. तुम्ही काय बोलता? तुम्हाला समजत का? तुम्ही मॅडमशी बोलू राहिले. हा बोलतो ना, मग बोलतो ना मॅडम सांगत बोलतो ना. तुमच्या गोटे मी आतमध्ये घ्यायचे आणि मायनावऱ्याने पाहिल्या. मग कोणी मायनावऱ्याने पाहिल्या? जाय ना बाय ना, म्हणजे चला उलटा म्हणायचं. मग आता तुमच्या गोट्या मी आतमध्ये घेतल्या, मध्ये ठुल्या व मग मायनावऱ्याच्या गोट्या काय करू बाई? त्या बाहेर ठू. तुला सगळ्या गावाचं सण होतं, तुला माझं सण व्हाय ना का? तुमचं माझं का काही काही भाऊ बंदकी नाहीये, पण मग तुम्ही म्हणते 2-4 दिवस तुमच्या गोट्या आतमध्ये ठेवा आणि मायनावऱ्याने पाहिलं, मग मी काय करायचं? त्याला म्हणा माझं तो म्हणाल ना या गोट्या कोणाच्या आहे. माझं नाव सांग ना, शिरपतरावचं आहे. मग तो म्हणाल तो काय कॉन्ट्रॅक्ट तोडून घेतलं तो गोट्या कशा काय मध्येच ठुल्या? मग बाय तू तशी करते, तू पैसे घेऊन करते. मी पैसे घेऊन करू, नाही तर मी फुकाट करू, मग नाही तर मला सरकारी पेमेंट असू, त्याच्याबद्दल वाद नाही. तुमचं काय आहे ते स्पष्ट बोला. ना बाय, मी काय म्हणतो, फक्त लाईन दिवस नाही, फक्त 4-5 दिवस मला जमणार नाही. माझी दुसरीकडे सोय लागली ना, मी लगेच तिकडून काढून लगेच दुसरीकडे टाकून देईन. आपण मायनावऱ्याला काय मी कारण देऊ? काही त्याला लिमिट आहे का नाही? लिमिट तुमचे 2-4 दिवस गोट्यामध्ये ठेवायचे आहे म्हणल्यावर मग आपल्याला नाही पटणार बाई. आणि तुम्ही ह्या भाषेत माझ्याशी बोलू नका, मी काय अशी तशी बाई नाही. मॅडम आम्ही तसे माणसं नाही, पण मग तू ऐका पाहिजे. मग तुम्ही कसं काय म्हणते 2-4 दिवस माझ्या गोट्या आतमध्ये ठेवू? मग ठेवल्या तुला काय फरक पडणार? म्हणजे मग तुमची बायको कुठे गेली? ती घरी. मग तिच्या बाल्यामध्ये मध्ये ठेवा ना. मी काय होतो आता, तुम्ही ते उचलायच का नाही तो धंदा, मग तुला ठुला काय अडचण झाली? मी काय म्हणते, मला माय मागच माझं लई टेन्शन आहे, माझ्या मागच माय लई काम आहे का? पण तुम्ही त्याच्यात या असं बोलू राहिले आडवं तिडवं, आपल्याला नाही पटत बाई. बाई तसं जर तुमच्या जण होत ना, तुम्ही राजीनामे मोकळे व्हा ना. म्हणजे मी राजीनामा देऊन मोकळी हो आणि तुमच्या गोट्या आतमध्ये ठेवून, तुमच्या गोट्या 4-5 दिवस आतमध्ये नाही ठेवल्या म्हणजे मी लगेच राजीनामा द्यायचा. मी काय होतो, ज्या टायमाला माझी दुसरी सोय लागेल ना, मी काय कोणाच्या वशिल्याने मॅडम नाही होईल बरं का. हा, मी माय हिमतीवन माय अभ्यासावर मॅडम होईल. ते तर मला खूप माहिती. तुम्ही कशी काय माय अडवणूक करू राहिली म्हणे राजीनामध्ये? बरं माझ्या गोट्यात तुला अडचण काय झाली? बरं तुमच्या गोट्या आतमध्ये ठेवायच्या 2-4 दिवस आणि तवर कोणाची अजून ऑफर आली मध्ये ठेवू मायवाल्या गोट्या, म्हणजे मी हेच उद्योग करायचे का? तुमचं गावकीचं राजकारण मायवाल्या काय उपयोगाचं? माय राजकारण नाही याच्यामध्ये. मग नियमानं बोलतोय मी. काय नियमाने बोलते? नियमानं चालतो. तुमच्या गोट्या 2-4 दिवस आतमध्ये ठेवायच्या. माझा गोट्या ना थांबना सारखा उड्या आणि सुटल्या. उड्या हानी सुटला अखंजा. मग तुम्ही काय म्हणते उड्या हानी ते? अगं माझा गोट्या तोय ना घरी दमच काढीन असा. मग त्याचं काय म्हणणं आहे? मी काय होतो, तू मग याला मायनस करून तू. अहो माय कस काय मायनस करून मायनावऱ्याला कुठे नेऊन घालू? अहो तुम्ही काय बोलू राहिले, काय वागू राहिले? झालंच काय पण मग ही कोणची पद्धत आहे? अहो वस्तीवर चालले हे बघा ना, शिरपतराव सकाळी सकाळी पिऊन आले काय, मला डोकं लावी सुटले. काय झालं ते म्हणते 2-4 दिवस मायवाल्या गोट्या आतमध्ये ठेवू डायरेक्ट. मग आता तुम्ही सांगा, यांच्या गोट्या जर मी आतमध्ये ठेवल्या 2-4 दिवस, मायनावऱ्याला द्यायला आलं त्यांनी पाहिल्या, मग काय शिरपतराव पडत असं बोला मॅडम सोबत? ते कोणतं मग अडचण काय? मॅडम सगळं गावाचं सण होतं, माझं का सण होईना? लय मोठी अडचण होईल. कोणची? तिचा नवरा तिला ठेवील का? मग असं तिचा नवरा ठेवील का तिला? तिचा लात मारून काढून देईल तिला. नवऱ्यान जर नाही ठेवली ना, आम्ही सगळं तिला गाव मिळते ठेवू. बाबाजी कसं बोलू राहिले? आता हे गावकीचं राजकारण मायवाले याच्यामध्ये सगळे टाकली काय? कोणी टाकून आला काय? नाही मग मी आता माळ घातली.
ते बी आहे म्हणून मला माहित पडलं. मला जवळ 2-2.5 दिवस झाले मी माल टाकली. आता यांना 2-2.5 दिवस झाले माळ टाकून आणि यांची माळ करी माळ घातली आणि मग ये काय यांच्या गोट्या बाई लईच उड्या मारी सुटल्या काय माळकरी सारखं बोल का घर का देऊ घर का तुम्हाला सांगतो माझा गोट्या आहे ना इतका भारी ज्यानं त्यानं घ्यावा मुख्य घ्यावा त्याची. ए बाबा तिकडे त्याला काडी लावा अशीच मुख्य घ्यायला हा. गोट्याचं. गोट्यांचे कुणी मुख्य घेतं काय पाहिलं का तुम्ही कुठं काय नाही चावळ लागलं सुटले सगळं. बाई ऐकलं भाऊ. लय देखण्या गोट्या. मॅडम हे देख ना म्हणून नेमकं भानगड काय आहे? गोट्याला देख नाही तर ते काय मला चाटायचे आहे काय नाही, काही वेगळा प्रकार नाही. काय काय भानगड माहिती काय बाई जर गावातून जरी चाललं ना गावात- ये माया गोटे घेतो ते माया गोटे घेतो ये माया गोटे घेतो ते गोटे घेतो. मॅडम काय तरी त्या गोट्यांची का काय काढायची सिस्टीम आहे काय एका काय बाईने सुद्धा माझा सोडला नाही गोट्या आजपर्यंत. वाटेस वाटलं ना. तुम्ही ना त्या गोट्या तिकडे ज्या बाया घेत असतील त्या बायांना त्या गोट्या द्या दाखवा तुमच्या वाल्या नाही तर तुमच्या बायको जवळ ठेवा ना. पण मी काय म्हणते दुसऱ्या जवळ देण्यापेक्षा तुमच्या बायकोकडेच ठेवा ना 2-4 दिवस भरपूर आतमध्ये. अडचण काय मला अडचण आहे म्हणजे काय मग अडचण येणारच ना लय लय मोठी अडचणी. मग एक तर तुम्ही गावात इथं जाईल तिच्यावाली. तुम्हीच पहा बाई. माहिती आहे अहो माणसांना माहिती व्हायचं जाऊ द्या मोर त्या गावामध्ये पण माझ्या नवऱ्यालाच माहित झालं मग तुम्हाला सांगतो समजा त्याला ध्यान आलं मग ते- हा त्यानं जर पाहिल्या तर या पहिल्याच 2 कोणाच्या आहे मग तुम्हाला सांगतो सगळं गामा वाईट होय. मला वाटलं ही मॅडम तरी माझ्याकडून होईल. अरे बाबा सगळं चांगलं आहे पण असं पुढे होतं का ती शाळेची आता काय सांगू याला. पण अडचण काय अडचण म्हणजे त्याला का काय खोल फिटिंगची सिस्टीम आहे का काय कंची? जेव्हा तुम्हाला लागल्या का तुम्ही परत लटकून घेते परत काढी मॅडम ऐका ना समजा गोठ्या ठेवला बी मग याला बी थांबावं लागेल. नाही माझं काही नाही फक्त मॅडमच्या ताब्यात देऊन टाकणं गोट्या फक्त 4 दिवस म्हणजे कट करून देणार का डायरेक्ट. नाही माझी सोय जर लागली ना मी तुडून काढणार आणि दुसरीकडे नेऊन घालणार. अहो पण ते नट बोल्टची जर सिस्टीम असेल पण माक फिटिंगची सिस्टीम नाही ना काय बोल मानवऱ्याला किती आचट वाटल इथून मागे गेला गोट्या नव्हत्या ना आता कुठून आले लागलं. बाई, काय आता रडायचं काय त्याच्यामध्ये म्हणजे काय रडू रडू याच्या गोट्या आतमध्ये ठोक माग वाटायचं सगळ्यांनी राग केलं माग वाटायचं सगळ्यांनी राग केला. त्याचा लय राग केला असेल तर त्याला उड्या मारून राहिल्या ना त्याला आहे ना घासलेट लावून बोळा टून आणि पेटून द्या ना काढी लावा गोट्याला काय हाडा आहे का नाही मग हं? त्याला म्हणजे काय नेमकेच म्हणून काय मलाच कळा ना बाई हा? मी तर उर पाळून टाकील बाई हा मी का काही कुठे कोणाला दाखव तरी पैसे एकदा. एकूण तर वाहिना मला लवकर बरं मी काय आणतो कुठे दाखव तरी एकदा. वाहिना मला लवकर काय 10 वर्षानं मला तो झाला गोट्या. 10 वर्षांत झालं म्हणजे पहिले नव्हतं का. नाही ना म्हणजे नंतर आल्या का तुम्हाला नंतर आल्या अरे काय बाई बिंडो का म्हणजे 10 वर्ष आम्ही दवाखाने केले बघत वाणी केले त्याला दवाखाना काय वाहिनाच लहानपणापासून राहतं ना. ज्या टायमाला माग वाटत तयार झाला ना इतकं खुश झालो आम्ही 2 जण का आपण म्हणजे पहिल्या गोट्या नव्हत्याच बरं त्याच्यामध्ये ना प्रत्येक ठिकाणी त्याला अडचणी सुटल्या. त्याला अडचणी कशा- गोट्यांना म्हणजे ते वाढू राहिल्या का काय नाही आता गोट्या वाढलाच आहे त्याच्यात? म्हणजे ते दिवसेंदिवस वाढत चालत का. हो वाढत चालला आता आहे ना मग काही दिसेना तर खाली टेकायला बस पाहू दे बरं एकदा. आता तू स्वतः हाताने खातो. हाताने खातो हा म्हणजे नेमकं बोलू कशा विषय राहिला तो. म्हणजे त्यांना तोंडे बी आहे का काय पण तोंडे तुमचं काय लक्ष तर त्याने का म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचं मला स्पष्ट अगं सांगा बाई मला. माझ्या पोराचं नाव गोटे त्या गोट्याला आहे ना त्याला दुसरी ऍडमिशन घ्या वस्तू नाही ना बिला म्हणलो 4-5 दिवस आज मध्ये राहून तुझ्या अंगणवाडीत काय बिघडलं. मग काय जाऊ दे ना मॅडम 4-5 दिवस का 8 दिवस ठेवून गेले तुमच्या पोराचं नाव आहे का गोट्या त्याचं नाव गोटे. अगं बाई मग 4-5 दिवसांनी काय उलटी मला प्रेझेंटी लागल पट्टावर जास्त लागतील पोरं 2-4 दिवस नाही कायमच आणून घाला ना अंगणवाडीत बाहेर ऍडमिशन करून राहिले कुठं. हा पण त्यापर्यंत वगैरे दम काढी ना बरोबर ते पोरं जात्या त्याला काय करीत दमसली का तो म्हणतो मला जायचंय मग येला म्हणलो तू आजच्या दिवस गोट्या आतमध्ये ठेवू. मग यांच्या किती जवळजवळ 5-50 चक्रा मारल्या तर म्हणे नाही माय गोट्याचं ऍडमिशन दुसऱ्या अंगणवाडीत करायचं पण तिथे नंबर लागणार ना त्यापर्यंत मग ही जगा देतो सुपून. तेच म्हणलं बाबा. अहो तुम्ही किती इंग्लिश मिडियमला पोरं घाला पण तुम्हाला सांगू का आतापर्यंत एवढे मोठे मोठे हुद्द्यावर लोक लागले आपल्या गावामधले तर सगळे आमच्या अंगणवाडीतून तर गेले. बरोबर आहे. मग तुमचा गोट्या खाली जगाच्या आचट करणार आहे का काय. बाय तुमची लय भारी शास्त्रज्ञ होतो का काय तो. बायची लय भारी अहो आमची भारी शाळा आहे एवढे लोक येतात. बायची लय मोठी मग शाखा आमची मोठीच आहे. हा
लय मोठे. बरं येऊ का मग येतो घेऊन हा या घेऊन या. येतो आज टाकून हा 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 येऊ का हा, मग? नाही मग ते मॅडम कडेच ठेवणार का हा 4-5 दिवस? मॅडम जमलं ती तिची कसर ना करू बघा नाही नाही तुम्ही काय टेन्शन नका त्याला घेऊ. काय लागत तेवढं सारा भात आणि वाटाणे खाऊ घालू घालू तुमच्या गोट्या पाकाशा सुजून ठेवतील. वाटाणे नाही होतो नाही का आता गाळ निघाले वाटाण्याचा एकदम गोलदाना गुलगुलीत करून ठेवायचं. वाटाण्याचा तो गोलदाना हम्म. हा असं मस्त माझा गोट्याचा गोल गोल करा बरं बरं चालन जाऊ का चालेल. मग? त्याला हा खायला आता खाऊ पिऊ घातल्यावरती. हा? काय बाई तमाशा आहे सांगा बरं भाऊ तुम्हीच. अवघडच आहे. मी पण पहिले थोडं बस सांगायचं ना माय पोराला 2-4 दिवस तुमच्यावाल्या याच्यामध्ये ठेवा. हा ना हं? मी ते म्हणलं काय रे नवीन काय system मग? निघली बड्या म्हणलं आपण तर कधी असं ऐकलं ते सारखे म्हणत्या माय गोट्या 2-4 दिवस आतमध्ये ठू माय गोट्या 2-4 दिवस आतमध्ये ठू मग त्याचा अर्थ काय होईल सांगा बरं तुम्ही. ते मला बी कळलं. चला मग चला. मी बी गावात चाललो.